बघा बोला हा आला लाईव्ह व्हिडिओ सुरू झालाय. ओरडत काहीतरी फुल स्क्रीन कर. फुल स्क्रीन एवढीच होती. नाही, फुल स्क्रीन असू दे करून. नमस्कार. नमस्कार, मी अरुण गोडबोले. काल आपण म्हणलो होतो त्याप्रमाणे माझ्या पोस्टला आपण बऱ्याच लोकांनी लाईक्स दिल्या आणि खूप लोकांनी असा व्हिडिओ आम्हाला ऐकायला आवडेल असं कळवलं. त्यामुळं ठरल्याप्रमाणे आता 5 वाजता आहे, त्यांना पण 5 वाजता बरोबर सुरू करतो आहे. या आज आणि पुढचे 7 दिवस आपण जो व्हिडिओ करणार आहे त्याचा टायटल आहे की मृत्यूपत्र, गरज आणि मार्गदर्शन. आणि अर्थातच हे सगळा पहिलाच प्रयोग आहे माझाही, आत्तापर्यंत मी कधी केलेला नव्हता. तर त्यामुळे आवाज येतो आहे का नाही काय हे जर मला आपण जर कळवलं तर आवडेल. आमचा टेक्निकल असिस्टंट म्हणजे माझा नातूच आहे, त्याला म्हणतो जरा आवाज चेक कर, आपला आवाज जातो आहे का नाही हा. आणि तुम्ही जरा सांगितलं मला कळवलं तर हे कळवेल की बरं वाटेल की आपण ऐकताय किंवा नाही आहे आणि ऐकू येतं आहे का नाही व्यवस्थित. त्याच्या कॉमेंट्स टाकल्यात तरी मला कळू शकेल. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये हा विषय घ्यावा का नाही हाही एक काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला होता. बऱ्याचशा लोकांना आवडलं, पण दोन्ही लोकांनी शंका केली. आत्ता ऑलरेडीच माणसांची मानसिकता अशी आहे की लॉकडाऊनचा काय आणि त्यामध्ये हा आणखीन निराशाजनक कशाला. तर आमचा टेक्निकल असिस्टंट आहे तो फार धावपळ करतो, इथं बस रे बाळा. आणि त्यामुळे मी टेक्नोसाहेबी नाही, त्यामुळे हे त्याकडनं शिकायला लागतं एक. आणि मग मी त्यांना सांगितलं की आजचा हा लॉकडाऊनचा काळ जरी नैराश्य झाला तरी आपलं सरकार, सर्व अधिकारी, डॉक्टर्स हे उत्तम तऱ्हेनं काम करत आहेत आणि त्यामुळं आपण त्या मानानं खूप सुरक्षित आहोत इतर देशांच्या मानानं. अर्थात शेवटी तो पाळणं न पाळणं किती पद्धतीनं आपण लॉकडाऊनचं हे सगळं पाळतोय हे आपल्यावरतीच अवलंबून आहे. पण कॉमेंट काही येत नाहीत आपल्याला. इकडं हॅलो येतोय आवाज येतोय. आवाज येतोय का? इथे लिहू का मी? नाही, द्यायला नको कळेल ना. कोणतरी म्हणजे आवाज येतोय म्हणून आले कॉमेंट विजय दामल्यांची, म्हणजे त्या अर्थी येतोय आता. तर हा विषय जरी म्हणजे आता लॉकडाऊनचा काय असला तरी नैराश्याचा विषय नाही आहे. असं म्हणतात की जगामध्ये सर्वात निश्चित गोष्ट कुठली आहे? द ओनली फिक्स थिंग इन द वर्ल्ड इज द डेथ. प्रत्येक माणसाला केव्हा ना केव्हा मृत्यू येणार आहे. जातस्य ध्रुव मृत्यू. जगणारा जीवन, जन्माला येणारा प्रत्येक जीव मरणार आहे असं आपण म्हटलेलं आहे. त्यामुळं नॅचरली केव्हा तरी विचार हा प्रत्येकाला करायला पाहिजे आणि सुनर द बेटर असं मला वाटतं नेहमी. खरं तर मी काही वकील म्हणजे रूढार्थानं सिव्हिल क्रिमिनल प्रॅक्टिस करणारा वकील नाही आहे. मी LLB आहे. LLBला मी पुणे विद्यापीठात दुसरा आलो होतो. मला गोल्ड मेडल मिळालं होतं. पण तरी मी सिव्हिल किंवा क्रिमिनल प्रॅक्टिस कधी केली नाही. 1962-63 पासून मी पूर्णवेळी इन्कम टॅक्सचीच प्रॅक्टिस करत आलो. जवळजवळ 2000 सालापर्यंत पूर्ण वेळ केली. मग आता माझा मुलगा चांगली बघतोय त्यामुळे मी अधनमधनं न धरी शस्त्रक्रिया असं करतो. पण तरीसुद्धा कायदा या विषयामध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता. आणि 2000 साली मी 98 साली 1998ला समरसेवा मंडळाचे अण्णाभाऊ कालगावकर ज्येष्ठ समरभक्त, माझे वडील अनेक वर्ष त्या मंडळाचे कार्याध्यक्ष होते. वडिलांच्या नंतर अण्णाभाऊंनी मला आग्रह केला आणि अनेक रामदासी मंडळी, मारुतीवार रामदासी असतील किंवा की आता अध्यक्षपद तुम्ही स्वीकारा. पण मी अध्यक्षपद ते स्वीकारलं आणि मग एक आमच्यावरती दावा करण्यात आला, सिव्हिल दावा समरसेवा मंडळावरती प्रॉपर्टी संबंध. आणि मग कोर्टाची पायरी नाईलाजानं वकील म्हणून नाही पण प्रतिवादी म्हणून चढायला लागली. त्यानिमित्तानं दिवाकर वकील म्हणून एक ज्येष्ठ ॲडव्होकेट होते, GK दिवाकर, तात्या म्हणत आम्ही त्यांना. त्यांच्याबरोबर संपर्क आला. माझ्याहून 25 वर्षांनी मोठे होते, पण संबंध आले आमच्या. मग ज्येष्ठत्वाचं जाऊन मित्रच आम्ही झालो. खूप गप्पा, ते देशस्थ, मी कोकणस्थ,
तेव्हा रेषस्थ कोकणाची टोमणेगिरी फार खेळीमेळीनं चालायची. तर ते माझ्याही सगळ्या अभ्यासामुळे प्रभावित झाले, कारण त्या पब्लिक ट्रस्ट ॲक्टचाही अभ्यास मला तेव्हा करायला लागला. तर ते म्हणल्यावर तू असा एखादा विषय घेऊन काहीतरी लिही. मग मी ऑलरेडी माझ्या इन्कम टॅक्सच्या प्रॅक्टिसमध्ये एखादा आमचा RCC वाढल्यानंतर त्याच्या वारसामध्ये होणारे वादविवाद बघत होतो. अनेकदा त्यामध्ये मध्यस्थाची भूमिका चालवायला लागत होती आणि मग त्यामुळे या विषयावर अभ्यास करायचं ठरवलं. मग खूप अभ्यासही केला आणि त्यातनं 2001 साली मृत्यूपत्र गरज आणि मार्गदर्शनाचं पुस्तक लिहिलं आणि मग त्यामुळं ते आतापर्यंत 4-5 आवृत्त्या झाल्या आणि खूप लोकांना आवडलं ते. त्यामुळे अनेक लोकांनी विचारलं, सल्ले विचारत असतात, मृत्यूपत्र करूनही देत असतो मी. या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझं दुसऱ्या पुस्तकाचं काम चालू होतं की ह्या इन्कम टॅक्समधल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीवर, आता खरं म्हणजे 50 वर्ष झाली, वेगवेगळे अनुभव आले असतात. काही गंभीर असतात, काही गमतीशीर असतात. त्या अनुभवावरती लिखाण करून जे एक षडू रांगणेकरांचं एक पुस्तक होतं पूर्वी, इन द वंडरलँड ऑफ इंडियन मॅनेजर्स म्हणून, त्या धर्तीवर इन द वंडरलँड ऑफ इन्कम टॅक्स असं एक पुस्तक लिहायचं डोक्यात होतं. ते आता जवळजवळ पूर्ण होत आहे. 200 पानी पुस्तक होईल. मग त्याच दरम्यान आमचे सर्व आर्टिस्ट मित्रमंडळी आहेत, त्या सगळ्यांचे फेसबुक लाईव्हवर कार्यक्रम होत होते. मीही काही पोस्ट फेसबुकवरती बरेच दिवसापासून टाकत होतो की या गुंतवणुकी संदर्भात. त्यातनं हा विषय डोक्यात आला आणि मग काल असं डोक्यात आलं. माझ्या नातवाला म्हटलं, बघ रे, आपल्याला फेसबुक लाईव्ह जाता येते. आणखीन एक माझे मित्र आहेत तरुण, मंदार संत म्हणून पुण्याचे, ते मला सारखं टेक्नोसेवक आणखीन करायचा प्रयत्न करत असतात आणि मी आपलं माझं 76 वयसून तरुणपणाचं काहीतरी करत असतो. तर म्हणलं चल आता हा एक कार्यक्रम करून बघूया, म्हणून मी काल ती पोस्ट टाकली ती आणि मग आज आपण या विषयाकडे वळतो. एक गोष्ट मला जी स्पष्ट केली पाहिजे की हे काही लिगल डिस्कशन मी करणार नाही. म्हणजे आमच्या टॅक्सेशनच्या किंवा कायद्याच्या भाषेमध्ये एक डिस्क्लेमर मला आधीच सांगून ठेवून दे की ह्याच्या आधारे मी काय अमुक ॲक्शन केली आणि त्याकरता तर मी म्हणजे अरुण गोडबोले जबाबदार आहेत असं आलं तर ती जबाबदारी मी काही स्वीकारणार नाही. तुम्हाला या संदर्भात सजग करावं आणि त्याकरता हे करावं, एवढीच फक्त हे आहे, माझी भूमिका आहे. आणि त्याकरता आपण या 7-8 दिवसामध्ये चर्चा करणार आहे. तर त्या दृष्टीनं आपण सुरुवात करूया या विषयाला. आपलं नाव काय? मृत्यू हा अटळ आपण म्हणलं नंतर एक मिनिट. हॅलो 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 सुरू केलंय हो, कमाल आहे. माणसे उत्साही आहेत. आत्ता जे फोन करून विचारलं की 5 वाजता सुरू करणार होतं का, म्हणलं मी सुरू केलं आहे. तर मृत्यू आटळ्याचं सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. समर्थांनी एका ठिकाणी म्हणलं की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्ती सादर व्हावे. आणि तिथे एका ठिकाणी मृत्यू निरूपण म्हणून समाजात म्हटलेलं आहे की गेले सम्राट गेले, चक्रवर्ती गेले, सगळ्यांना जायचं आहे. आणि त्या शेवट करताना तिने म्हणलं आहे भरता निमिष जावे लागे. माणसाची आयुष्याची दोरी संपली की त्याला जायला लागतंच. मग आपल्या गेल्यानंतर आपण आयुष्यभर काहीतरी कष्ट करत असतो, आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत असतो आणि आपल्या मागेही त्यांची काहीतरी चांगली तरतूद व्हावी असा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आयुष्यभरही आपण जे काही पुंजी गोळा केली असेल, स्थावर असेल, जंगम असेल, राहायचा फ्लॅट असेल, बंगला असेल, गाडी असेल, बँकेत काही फिक्स डिपॉझिट असतील, PPF असेल, शेअर्स असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या स्थावर आणि जंगम ज्याला म्हणून आपण अशा तऱ्हेच्या गुंतवणुकी असतात. तर त्या गुंतवणुकीला आपल्या पश्चात काय व्हावं याकरता आपण जी इच्छा प्रदर्शित करू, द विल वी एक्सप्रेस, ती इच्छा प्रगट करणारं जर डॉक्युमेंट असेल त्याला विल म्हणतात. आता विल म्हणजे स्पष्ट आणि परखड शब्दात म्हणजे मृत्यूपत्र. अनेकांना जरा शब्द कठीण वाटतो मृत्यूचं कशाला म्हणून ते इच्छापत्र म्हणतात, पण सरळ रोपट म्हणजे मृत्यूपत्र असाच त्याचा अर्थ आहे. आता आपल्याकडे पूर्वी हा मृत्यूपत्राची प्रथा होती का हो, 50, 100, 200, 300 वर्षापूर्वी? तर आपल्याकडे जास्त ही प्रथा अवलंबात नव्हती, कारण बहुतेक हिंदुस्थानामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. म्हणजे केवळ हिंदूंच्या तर नाही, मुसलमानांसुद्धा सर्व कुटुंब एकत्र, मुसलमान ख्रिश्चन कुणी असो.
त्यामुळं आपली माझी काही प्रॉपर्टी असायच्याऐवजी आपली प्रॉपर्टी अशी कल्पना असेल. आणि त्यामुळं आपल्यानंतर काय झालं तर आपल्या बायका मुलांची काळजी हे सगळं कुटुंब घेणार अशी खात्री असेल. त्यामुळे विल करायचा प्रश्न उद्भवायचं कारण नसायचं किंवा कोणाला अशी धास्ती वाटायची नाही काय होईल वगैरे. आणि त्या काळामध्ये विशेषतः गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार नव्हते, बँका नव्हत्या, शेअर्स नव्हते, शेती जमीन जुमला एवढ्याच गोष्टी बहुतेक असायच्या, रोकड सोनं नाणं. पण जसं जसं हे आपलं इंग्रजांचं राज्य सुरू झालं तसतसं मात्र हळूहळू कुटुंब पद्धती विभक्त व्हायला लागली. आणि त्या अभ्यासाच्या दरम्यान मला जे आढळलं की भारतातलं पहिलं विल, ज्याला विल म्हणता येईल अशा तऱ्हेचं 1758 साली बंगालमध्ये उमीचंद म्हणून एका सावकाराने केलं मृत्यूपत्र सापडतं. दुसरं मृत्यूपत्र जे जुनं असं सापडतं जे भारतरत्न महामहोपाध्याय काणेशास्त्रींनी उल्लेख केला आहे त्यांच्या पुस्तकामध्ये, ते 1775 मधलं आहे. ते नारो बाबाजी म्हणून काशीतले एक पंडित होते. त्यांनी आपण गेल्यानंतर आपला वृद्धोदेही कसं करावं, पुढचे काय विधी करावेत आणि मग प्रॉपर्टीचं काय असं लिहून ठेवलेलं आहे. तर तिथपर्यंत हे आहे. मात्र कायदेशीर स्वरूप जर त्याला म्हटलं तर हिंदू सक्सेशन ॲक्ट हा आला 1956 साली. त्याहीपूर्वी इंग्रजांनी इंडियन सक्सेशन ॲक्ट हा 1926 सालीच केलेला होता. आणि जर एखाद्या माणसाने मृत्यूपत्र केलेलं नसेल तर त्याच्या मालमत्तेची विभागणी त्याच्या पश्चात वारसांच्या मध्ये कशी व्हायची याकरता तरतूद त्यामध्ये होता. हिंदू सक्सेशन ॲक्ट झाला 1956 साली. आणि भारतामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू आणि पारशी हे वगळता बहुतेक सगळ्यांना हा हिंदू सक्सेशन ॲक्ट लागू होतो. आणि या कायद्याप्रमाणे जर मृत्यूपत्र नसेल, म्हणजे एखादा मनुष्य मृत्यूपत्र न करता मेला, ज्याला आम्ही कायदेशीर इंटेस्टेड डेट म्हणतो, म्हणजे टेस्टामेंट केलेलं नाही, तर त्याच्या वारसांच्यामध्ये कशी वाटणी होईल यासंबंधी त्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे अगदी गंमत अशी की त्या हिंदू सक्सेशन ॲक्टच्या तरतुदी कच्छी मेमन किंवा बोहरा यांनासुद्धा लागू होतात अशा तऱ्हेचे काही कोर्टाचे निर्णय आहेत. तर आता ह्या कायद्याप्रमाणे मृत्यूपत्र नसलं तर काय होतं, एकतर सगळी प्रॉपर्टीची विभागणी करायची पाळी येते. मग ती कशी करायची, तर त्यामध्ये त्या कायद्याच्या सेक्शनमध्ये वारसांचे 4 वर्ग कल्पलेले आहेत, 4 वर्ग सांगितलेले आहेत. क्लास 1 इयर्स, क्लास 2 इयर्स, क्लास 3 इयर्स आणि क्लास 4 इयर्स. म्हणजे पहिल्या वर्गाचे वारसदार, दुसऱ्या वर्गाचे, तिसऱ्या वर्गाचे, चौथ्या. पहिल्या वर्गाचे वारसदार असतील त्यांच्यामध्ये विभागणी कशी होईल तेही त्यामध्ये नमूद केले आहे. दुसऱ्या वर्गाच्या वारसदारात कशी होईल, तिसऱ्या वर्गाच्या, चौथ्या वर्गात. आता जर पहिल्या वर्गाचे वारसदार पैकी कोणी असेल तर दुसऱ्या वर्गाच्या, तिसऱ्या किंवा चौथ्या वर्गाच्या वारसदारांचा प्रश्नच येत नाही. समजा पहिल्या वर्गातला कोणीच वारसदार नाही एखाद्याला, तर मग दुसऱ्या वर्गाच्या वारसदार आहेत का चौकशी करायची, त्यांना ती प्रॉपर्टी मिळेल सगळी. आणि तो असला तर मग तिसऱ्या चौथ्याचा प्रश्न येत नाही. पहिल्याही नाही दुसऱ्या वर्गाचे कोणी नसले तर तिसऱ्या वर्गाचे बघायला लागतात, मग त्यांना ती प्रॉपर्टी विभागली जाईल. आणि पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिन्ही वर्गाचं कोणी नसलं तर चौथ्या वर्गांच्याकडे ती प्रॉपर्टी जाईल. असे हे 4 वर्ग आहेत. म्हणजे मृत्यूपत्र न करता जर तुम्ही वारलात, तुम्ही म्हणजे जो कोणी असेल तो आपण अवघड म्हणून, तो वारला तर त्याच्या वारसांचे वर्गात कोण कोण आहे हे पाहिलं जाईल आणि त्याप्रमाणे ती प्रॉपर्टीची विभागणी त्यांच्यामध्ये केली जाईल. क्लास 1 इयरमध्ये कोण कोण येतं हे बघणं जरा गमतीशीर आहे. क्लास 1 इयरमध्ये म्हणजे पहिला वर्ग ज्याला सगळ्यात जास्त प्रेफरन्स आहे त्याच्यामध्ये वडील येत नाहीत मृत व्यक्तीचे, त्याच्यामध्ये वडील येत नाहीत. पण कोण कोण येतं सांगतो मी तुम्हाला. पहिल्या वर्गाच्या